हॅलो, नमस्ते गाईज. बघा आम्ही मस्त बाजारातून छोटे छोटेसे एकदम वांगे आणलेले, मस्त मोठे पण आणलेले आणि भरीतचे पण आणलेले, कारण की आमच्या घरात सगळ्यांना वांगे खूप आवडतात. आणि मला तर वांगे नाही आवडत, मला भरीतच आवडतो, म्हणून मी भरीतचे वांगे पण आणलेले आणि घरच्यांसाठी हे वांगे पण आणलेले भाजीचे. तर मग मी मस्त आज अख्खेच वांगे बनवणार आहे. बघा मी थोडं तेल टाकून ना मस्त त्यांना फ्राय करून घेते. थोडंसंच तेल टाकलं, 5-1 मिनिट मस्त फ्राय केलं का मग भाजी मस्त टेस्टी लागते. म्हणून मग मी बघा मस्त फ्राय करून घेते. मग ते फ्राय झाले का मी मसाला करून ठेवला होता. बघा मस्त थोडेसे लालसर झाले का मग बस काढून घ्यायचे. मग बघा कढईमध्ये मी तेल टाकलंय. तेल टाकल्यानंतर मस्त गरम झालं का मग थोडंसं जिरं टाकलं. मग बघा हा मी मसाला बनवला आहे. कांदे आणि खोबऱ्याचा मसाला आहे. ही अद्रक लसूणची पेस्ट आहे. हे बघा वांगे माझे आणि 2-1 बटाटे पण टाकले मी, कारण की मला वांगे आवडत नाही म्हणून मग मी बटाटे खाईल फक्त. मग बघा जिरं टाकलं, मसाला टाकला तो मी तयार केलेला आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली. मग तो चांगला मस्त लालसर झाला का मग चांगलं हलवून घ्यायचं. मग त्याच्यात आपला घरचा मसाला, लाल मिर्च पावडर, हळद, धना पावडर असं टाकून मस्त थोडंसं असं लालसर होऊ द्यायचा. मग नंतर ते आपले वांगे टाकून द्यायचे. मग वांगे टाकल्यानंतर लगेच थोडं पाणी टाकायचं, जेवढं आपल्याला क्वांटिटी लागणार आहे तेवढं. मग मी तो मसाला मस्त तयार करून ठेवते. मग भाजी बनवायची असली का मग डायरेक्ट मसाल्याचा डब्बा काढला की मग करता येते लगेच. बघा मस्त माझी भाजी तयार झालेली, म्हणजे मी टाकून दिली. आता होईल. मग बघा मस्त मग मी रात्री खिचडी बनवली होती. बघा हा तूप मी काल बनवलेलं, छान एकदम. चपात्या पण झाल्या तिथे, भाजी पण झाली इथे आणि रात्रीची खिचडी गरम करत होती. ओके बाय.